हे दोन ब्रँड खेळाडू मात्र असतील सलामीर म्हणून. किरण पवार स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला अक्षय. सामना सुरू होईल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज असेल रोनित मडवी. 4 षटकांचा खेळ आणि 4 षटकांच्या खेळामध्ये धावांचा पाऊस कसा पडला जाईल या मैदानानं, या धावपट्टीनं गोलंदाजांना त्याला क्रिकेटच्या गुणवत्तेला न्याय देत प्रितीश मडवी या क्षेत्ररक्षकानं मात्र एक लाजवाब झेल टिपलाय. क्रमांक 1 फलंदाज बाद. मी म्हणेन की स्वस्तात नाही बाद केलं, हे बाद केलं क्षेत्ररक्षक प्रितेश मडवीनं. कारण मिडॉनवरून तो धावत गेला सरळ जवळपास लॉंगॉनच्या दिशेकडे आणि तोही उलट्या दिशेनं. आणि काय लाजवाब झेल टिपला. उलटं जाऊन झेल टिपणं, ज्या दिवशी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही उभे राहताना आणि तो प्रवाह जेव्हा तुम्ही पार करता तेव्हा यशाची शिखरं तुम्ही आपोआपच गाठलेली असतात. हा यश पहिलं संपादन केलं गेलं आहे. हे निव्वल या क्षेत्ररक्षकाच्या. गोलंदाज सुंदर, उत्तम चेंडू होता. सर्वोत्तम फटका लगवायचा होता किरण पवारला, फटका फसलाय. 0वरती 1 बाद. रितेश मते नवीन फलंदाज, पहिल्यांदा स्ट्राईकवर. गोलंदाज रोनित मडवी हा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक मात्र ठीक आहे, रेडी आहे. आणि पहिली धाव सावळे संघाची. 1 बाद. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर मी सांगितलं की 4 रजनीमध्ये या मैदानानं बरेच सामने कमी धावांचे पाहिले आणि कमी धावांचा पाठलाग करताना नाकी 9ही आले. काही नशिबाने जिंकले, काही स्वतःच्या कर्तृत्वाने जिंकले, परंतु इतक्या सहजासहजी नाही जिंकले. त्याच्यामुळे ज्या वेळेला परिस्थिती विपरीत असते ना, तिला अनुकूल करण्याचं धारिष्ट्य ज्या खेळाडूंमध्ये असतं ते नेहमी यशस्वी होताना पाहतोय. विपरीत परिस्थितीमध्ये आपल्याला खेळायचं असतं, या धावपट्टीने दाखवलं आहे. कारण आजकाल मैदानावरती 100 धावा, 125 धावा, 4 षटकामध्ये 80-90 धावा त्याचा पाठलागी होतो. त्यावेळेला भरधाव वेगानं सुटलेल्या ह्या बुलेट ट्रेनला कधीतरी लोकल ट्रेनची साथ लाभते त्या अशा ट्रॅकवर. आणि मग मात्र तुमच्यातली गुणवत्ता, तुमच्यातलं कौशल्य पणाला लागतं. आणि अशा टुर्नामेंट, अशा धावपट्ट्या बनणंही गरजेचं आहे. कारण गोलंदाजांची लक्तरं वेशीवर टांगण्याची सवय दररोज लागली की मग मात्र फलंदाज रुबाबाने मिरवतो. कारण आजकाल गोलंदाजीमध्ये 12-13 धावा देणं म्हणजे अगदी चांगला गोलंदाज समजला जातो. पण या ट्रॅकवर 6 धावा, 4 धावा, 5 धावा, 10 धावा वाचवताना गोलंदाजानं पाहिलं. आणि खऱ्या अर्थानं मात्र क्रिकेटला 90 दिवस येतील यातील मात्र शंका नाही. चला सामना सुरू करायचा, कारण 20 मिनिटाचा खेळ आहे. पूर्वार्ध 20 मिनिटामध्ये संपला पाहिजे. गोलंदाज रोनित मडवी, पुन्हा एकदा स्ट्राईकवर अक्षय पवार. क्रिकेटचा खेळ आणि आयुष्याचा खेळ, एकानं पसरवलं दुसऱ्यानं सावरायचं. ते सावरण्याचं काम अक्षय पवार करेल का? आपला भाऊ अगदी सहज बाद झालाय. राईट आर्म ओव्हर दी विकेट. भरधाव वेगानं चेंडू, सुरेख गोलंदाजी. मिडॉनच्या दिशेनं चेंडू गेला. क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या आतमध्ये उभा आहे. आणि नामी संधी आली देवा कोलीवाडा संघाला की त्यांना नाणेफेकीचा कौल गमावला होता. त्यांना प्रथम फलंदाजी करायची होती, परंतु निर्णय घेतला सावळे संघानं प्रथम फलंदाजीचा. आणि नामी संधी आणि त्या संधीचं सोनं करताना आपण अनुभवतोय तो म्हणजे हा संघ देवा कोलीवाडा. बॅटची कडा, नशिबाची साथ. यष्टरक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. लॉंग स्टॉपच्या दिशेनं चेंडू भरधाव वेगानं जाईल, गाठतोय सीमारेषा आणि अक्षय पवारच्या बॅटमधून येतोय हा चौकार. या धावा उत्तरार्धामध्ये तुम्हाला लढण्याचं बळ धाडस देतात.
धावा येणं गरजेचं आहे. हा फटका ही फसला. शतरक्षक जीवाच्या आकांतानं पुन्हा उलट्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु शतरक्षकाचा मात्र हा झेल टिपू शकला नाही. आणि अशा प्रकारे ह्या गर्दीमध्ये दर्दी 2 धावा घेतल्या जात आहेत. अक्षय पवार मात्र त्याला माहीत आहे या धावपट्टीवर कमीत कमी 40-45 धावांचं आव्हान हे चॅलेंजिंग बनू शकतं आणि त्याच दिशेनं आगेकूच करताना धावा लागत आहेत. त्यात तब्बल 1 बाद 7 धावा. 1 बाद 7 धावा. रोहित मडवी गोलंदाजीच्या मार्कवर तर अक्षय पवार. क्षमता फार मोठी आहे, कारण रितेश मते असेल, अक्षय असेल, सचिन असेल, असंख्य खेळाडू आहेत. आणखीन एकदा इनरेज, परंतु शॉर्ट फाईन शतरक्षक तैनात आहे. प्रफुल्ल केदारी मात्र कदाचित उपस्थित होऊ शकला नाही पहिल्या सामन्याला आत्तापर्यंत तरी, कारण प्रफुल्ल केदारीला कित्येक वेळा ओपन करताना आपण पाहिलं आहे. पहिल्या षटकाची सांगता होते. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार बनला किरण पवार आणि 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये दाभोळकर धावा लागल्या, त्या म्हणजेच 1 बाद 7 धावा. त्यानं पहिला छत्रपती घडवला, परंतु मित्रांनो आजकालची गरज आहे पहिले जिजामाता बनणं. तुम्हाला आयांचा पदर आजकाल गायब झाला आहे. मॉडर्न आलं, आपण मॉडर्न जगायला लागलो, परंतु आईचा मायेचा पदर गायब झाला. अगदी नवीन नवलाई आणली. अमेरिकेनं मात्र आपली संस्कृती स्वीकारली ना, अमेरिकी संस्कृती आपल्याकडे हळूहळू यायला लागली आहे. तुम्ही मॉडर्न जरूर बना, परंतु विचारांनी, संस्कारांनी आणि अनुभवांनी मॉडर्न बनलं पाहिजे. परंतु मेकअप हा एक नवीन फंड आजकाल आला आहे. लग्न थांबली जात आहेत मेकअपच्या नादात. राईट आर्म राऊंड द विकेट. पंचांचे 2 हात जमिनीला समांतर. गणेश बाविस्कर सर इशारा करतायत व्हाईट बॉल कॉल. 1 अवांतरची धाव आणि अशा प्रकारे मात्र व्हाईट बॉल 1 धाव. एक्स्ट्राच्या रूपाने येते. 8 वर मजर मारली जाते. रितेश मते पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल. चंद्रकांत पाटील खोलवर टप्प्याची ही गोलंदाजी. बॅकवर्ड स्पेलर चेंडू जातोय, शतरक्षक मात्र चेंडूपर्यंत येतोय. 1 धाव हलक्या हाताने घेतली गेली. अक्षय पवार ज्यानं आतापर्यंत 1 चौकार लगावला आहे लॉंग स्टॉपच्या दिशेनं, आणि तो मात्र येईल स्ट्राईकवर. अतिशय सुरेख खेळ आहे आणि आज दिग्गजांचा खेळ आहे. परंतु मी नेहमी सांगतो की क्रिकेटमध्ये दिग्गज बनावं लागतं. ज्या दिवशी तुम्ही गावाच्या क्रिकेटबरोबर चांगला न्याय द्याल ना, तेव्हा तुम्हाला ओपनमध्ये संधी मिळेल. आणि ते ओपनमध्ये संधी निर्माण करायची असेल तर पहिल्यांदा गावाच्या क्रिकेटला न्याय द्या. हा फटका फसला की काय, बराच वेळ हवेत जरूर राहिला, चांगला पीक केला, वाटला होता की सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु या मैदानानं भले भले फटके आपल्या सीमारेषेच्या आत ठेवलेत आणि असाच एक फटका फसला आणि अक्षय पवारची बहुमूल्य विकेट लॉंग ऑफच्या दिशेनं झेल देत मात्र परत आहे. क्रमांक 2 फलंदाज बाद. सचिन कुरंगळे 40+ लिजेंड्स हा खेळाडू आहे. परंतु मित्रांनो सावळे क्रिकेटला किरण पवार, अक्षय पवारनं नवी दिशा जरूर दिली, परंतु एक काळ ज्यानं आपल्या गावासाठी गाजवला. सचिन कुरंगळेच्या नावानं क्रिकेट ओळखली जायची, तो सावळे गावाचा हा स्टार खेळाडू तो म्हणजे सचिन कुरंगळे. आज 40+ क्रिकेट तो जरूर खेळतोय, परंतु एकेकाळचा हा अनमोल हिरा आज पुन्हा एकदा या नवयुगांच्या तरुणांच्या खांद्याला खांदा लावत आपली फिटनेस कायम ठेवत आजही आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी मैदानावरती लढताना दिसतोय. चंद्रकांत पाटीलनं मात्र एक चांगले विकेट्स मिळवले. राईट आर्म राऊंड द विकेट्स गोलंदाजी करताना पाहतोय. दाभोळकर धावा स्थिर आहेत, त्या 2 बाद 9 धावा. स्विचचा फटका लगावण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु इथे मात्र पंचांचा इशारा येईल 22चा आणि 22च्या रूपाने धाव येते. चेंडू फळीमध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाही आणि जिथे कॉन्टॅक्ट नाही ते उत्पत्ती नाही, परंतु यष्टरक्षक चकला आणि ती उत्पत्ती मात्र आली 1 धावेची 22च्या रूपानं.
2 अंकामध्ये धावसंख्या जाऊन ठेपते ते म्हणजे 2 बाद 10 धावा. चंद्रकांत पाटील. रितेश मतेला मोठा फटका खेळायचा होता. काय सूर्य गोलंदाजी सूर्य या धावपट्टीचा फायदा उठवत कशा प्रकारची गोलंदाजी करायची, टिचून गोलंदाजी कशी करायची याचं प्रात्यक्षिक दाखवले जात आहेत. खोलवर टाकलेला टप्पा लॉंगॉनच्या दिशेने जाईल आणि अशा प्रकारे धाव मात्र घेतली जाईल. परंतु 1-1 2-2 धावा मी तर म्हणेन की उपयोगीही पडतील सावळे संघाला उत्तरार्धामध्ये. कारण अचानक लगावले गेलेले 1-2 फटके षटकार तुम्हाला 40पर्यंतचं आव्हान उभं करू शकतं आणि इथे 35चं आव्हान खूप मोठं बनलं आहे. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न सपेशल अपयशी. अंतिम चेंडू मात्र टाकला चंद्रकांत पाटीलला निर्धाव. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे सावळे संघाच्या 2 बाद निव्वळ 11. शिकवायचं असेल तर कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. मी नेहमी सांगतो की क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तुम्ही मंडळी जे खेळताना तुमच्याकडे गुणवत्ता आहे म्हणून आणि तुमच्यामुळं गावाचं नाव ओळखलं जाताना समजा तुमचं जीवन सार्थकी आहे. परंतु जीवन सार्थकी लावायचं असेल तर खेळ तोही प्रामाणिक करा. कारण एकदा का प्रामाणिक खेळ खेळलात आणि गावासाठी तुम्ही लढलात ना की नाव आयुष्यभर राहील. त्याच्यामुळे तुम्हाला गावाचं नाव टिकवण्यासाठी मात्र चांगला आणि बहारदार खेळ आणि निस्वार्थपणे खेळलं गेलं पाहिजे. आजकाल प्रत्येक गावाच्या 2-2 3-3 टीम का बनतायत? इलेक्शन संपलं की गावाच्या 3 टीम. मग ते कोणतंही गाव असते ते कोणालाच याच्यामध्ये अपवाद म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे एकत्र राहा मित्रांनो. शेवटी नाव गावाचं होतं. कोण जिंकला यापेक्षा कोणत्या गावाचा संघ जिंकला हे सर्वात महत्त्वाचं असतं. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सोहम पवार. नो बॉल कॉल. ओव्हरस्टेप पंच. रिटर्न क्रीज. पहिला चेंडू मात्र नो बॉल आणि अशा प्रकारे या चेंडूवर फ्री हिट येईल. 1 धाव मात्र नशिबाची मिळते. परंतु रितेश मतेला विचार करावा लागणार. धावा जमाव्या लागतील. चेंडू फळीमध्ये कनेक्शन करावं लागेल. जर कनेक्ट केले कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला गॅप शॉट ही शोधता आल्या पाहिजेत. सर्वांगीण क्रिकेटचा विकास झाला. फ्री हिट. त्याच्यामुळे या चेंडूवर मात्र नामी संधी आहे एक मोठा फटका लगावण्याची. परंतु गोलंदाज सोहम पवार ती नामी संधी देईल काय? अकोट टप्प्याची गोलंदाजी. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. झेल जरी असेल तरी काही उपयोग नाही कारण फ्री हिट असणार आहे. पुन्हा एकदा रिटर्न क्रीज पंच इथे पाहिलं जाईल आणि रिव्ह्यू नीरज राणावत सरांचा येतोय. नो बॉलसाठी रिव्ह्यू पुन्हा येतोय. येस पंच रेडी आहे तिकडे. फेअर डिलिव्हरी. चला टीम मीटिंग नको. फेअर डिलिव्हरी. दीपक बोराडे सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये होते आणि या चेंडू मात्र सुरेखरित्या टाकला गेला आहे. पंचांनी नक्कीच इथे मात्र रिव्ह्यू घेतला होता आणि विचार विनिमय केला गेला. या चेंडूवर धाव मात्र आली 1 आणि 1 धावेनं धापलकर धावा लागल्या. फक्त 13 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. तुम्हाला धावांचं आव्हान जमवायचं आहे कारण आयुष्यामध्ये पैसा आजकाल सगळा मोठा आहे. पैसा कमवला आणि तो वाचवला काही यशस्वी होतो. त्याच्यामुळे धावा जमवायच्या आणि त्या वाचवायच्या किंवा मग पहिल्यांदाच गोलंदाजी असेल तर धावा वाचवायच्या पहिल्यांदाच. स्विचचा हा फटका लागोपाठचे प्रयास सुरू आहेत सचिन कुरंगळ्याचे परंतु ते प्रयास मात्र अपयशी ठरत आहेत. आणि इथे आणखीन एक चांगला चेंडू सोहम पवारचा. चांगली गोलंदाजी सूर्य. एकापेक्षा एक दिग्गज गोलंदाज या संघामध्ये आपण पाहतोय. सचिन पुन्हा एकदा स्ट्राईकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट स्टिकवर चेंडू पडला.
आणि जसा पडला तसा मात्र भिरकावून दिला, कारण पॉवरफुल झोन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअरच्या मधून मात्र वेल टाईम केला आणि ठोकला. सचिन कुरंगलेनं लिजेंड असलेला नमुना पेश करत 40+ मास्टरचा हा षटकार. आपल्या रडारमध्ये आलेल्या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय आणि या पूर्वार्धामधला पहिला षटकार मात्र पटला जातोय आणि धापलकर धावा लागल्या 19 धावा. 19 धावा लागल्या जात आहेत. पहिला मोठा फटका दाखवलाय, चांगला फटका दाखवलाय तिसऱ्या षटकामध्ये सोहम पवारला. आता मात्र आपला साईड बदलली, म्हणजे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आला सोहम पवार आणि पुन्हा स्वीटशीटचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न फसला. स्वीटशीटचे प्रयत्न लागोपाठ केले जात आहेत आणि स्वीटशीटच्या बाबतीत मी कित्येक वेळा सांगतो, हा दुधारी फटका आहे. लगावला गेला तर कालीच्या खल्लास व्हावा एवढा सुंदर वाटावा, परंतु फसला गेल्यावर पॅव्हिलियनमधून सुद्धा आवाज यावा, अरे करतोस काय. ही कला आहे. त्याच्यामुळे कसं खेळायचं, फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअरला चेंडू जातोय, डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मात्र घेतली जाईल. एक दुसऱ्यांचा प्रयत्न इथे गरज नव्हतीच, तरी पण परत मात्र रितेश मते जातोय, कारण दुसरा प्रयत्न केला होता सचिननं आणि प्रयत्न असफल राहिला. परंतु पॉपिंग क्रीजमध्ये पुन्हा सहज परतला रितेश मते. एक धाव मात्र या चेंडूवरती आल्याने एका धावेनं 20वर मजल मारली जाते. 2 बाद 20. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सोहम पवार लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा फटका फसला होता जरूर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. थोडीशी मिमीतुतू झाली, फेकी ही थोडीशी खराब आली आहे. धावा किती जोडल्या जातील आणि 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होता. झेल तर सुटला. धावा आल्या 2 आणि तिसरी धाव करताना मात्र रितेश मते होतोय रन आउट. आजबी खेळ संपला. धापलकर धावा लागल्या त्या म्हणजेच 3 बाद 22 धावा. येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. सचिन अशाच प्रकारची बहारदार फलंदाजी करत षटकार चौकार ठोकेल का, की नवीन फलंदाज जो क्रीजवर गेलाय मयूर केदारी, हा मात्र एक चॅलेंजिंग आव्हान. इथे मनोवैज्ञानिक दबाव राहिला आहे 35-40चा या मैदानावरती. त्या 35-40चा एक चॅलेंजिंग आव्हान इथं दिलं जाईल का, कारण दिग्गज फलंदाज जरी संघामध्ये असतील तर या मैदानानं मात्र दिग्गजांनाही शांत केलं आहे. चला सामना सुरू करा. 20 मिनिटांमध्ये पूर्वार्ध संपवायचा आहे, याची नोंद घ्या. टाईम अलॉट केला जातोय. आणि गोलंदाज मात्र 4थ्या क्रमांकाचा आलाय, तो म्हणजेच भूषण गावण. आणि पहिल्या चेंडूवर मात्र मयूरची बहुमूल्य विकेट मिळवतोय. आणखीन एक फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज राज केदारी, एका पाठोपाठ एक फलंदाज परत आहेत. आणि गोलंदाज इथे मात्र भूषण गावण पहिल्या चेंडूवर विकेट मिळवतोय. चांगली गोलंदाजी या धावपट्टीवर जरूर राहिली आहे, परंतु चांगली फलंदाजी करणारा एखादा फलंदाज निपचेल का, कारण ज्याप्रमाणे एक चांगला फटका एक षटकार दाखवला आहे तो म्हणजेच
सचिन कुरंगल्याने, परंतु तेवढेच निर्धाव चेंडू येतो खेळलाय. स्वीट चिटचे प्रयत्न त्याला मात्र अपेक्षित करून गेले, तर आतापर्यंत 4 चेंडू तो निर्धाव खेळलाय. हा चांगला फटका आहे. तुम्हाला एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, कारण या मैदानावरती धावा जमवणं गरजेचं आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि या 2 धावा यांनी 24 वर मजर मारली जाते. 24 धावा, 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पूर्वार्धामधला. गोलंदाज भूषण गावण, डावखुरा गोलंदाज. सुरेख फटका इथे मात्र मिडऑफच्या दिशेने क्षेत्राची तैनात आहे. त्यानं मात्र चेंडूला स्टॉप केला पहिल्यांदा, आणि स्टॉप करण्यापूर्वी या दोघांनी 2 फलंदाजांनी आपला एंड बदलला आणि सचिन कुरंगले आला स्ट्राईकवर. 1 न धापलकर 25 धावा लागल्या जात आहेत. फलंदाज बाद झाले तब्बल 4 बाद 25. नवीन फलंदाज जो नॉन स्ट्राईकला गेलाय तो म्हणजेच राज केदारी, आणि सचिन स्ट्राईकवर. फिरकीची जादूगरी दाखवली जाते आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न सपेशल अपेक्षित ठरवले जात आहेत, आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. 1-1, 2-2 धावा घेत सामन्याला कलाटणी किंवा मोठं आव्हान उभारण्याचा प्रयत्न केला जायला हवा होता, परंतु आजकाल फक्त षटकाराला किंमत आहे, आणि अशा मैदानावरती मात्र षटकार आपले रंग दाखवताना. आणखीन एक चांगला फटका पाहतोय आपण. क्षेत्रक्षक तिकडे तैनात आहे. धाव मात्र मिळली जाईल एक. फक्त एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला आणि तिथपर्यंत चेंडू मात्र धावत आला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला आणि त्यानं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलंय. 1 धाव, 1 धावेनं फारसा फरक दिवा कोलिवाडा संघाला पडत नाही, कारण फरक पडतोय. धावांचं आव्हान उभं मोठं राहत नाहीये. हा चांगला फटका आहे जरूर. स्विचचा फटका जरूर दाखवला, पण क्षेत्ररक्षक मात्र अगदी आपण पाहिलं तर डीप गलीमध्ये उभा होता, कारण डीप थडम्यानी नाही, अगदी डीप गलीमध्ये पॉईंटलाही नाही, आणि त्याच्यामुळे त्यानं मात्र हा लिलया झेल टिपला, आणि अशा प्रकारे पूर्वार्ध मात्र संपला. रोहितनं मात्र अप्रतिम झेल टिपला, आणि 4 षटकांच्या वाजवी खेळानंतर धाबलकर धाबा लागल्या, त्या म्हणजेच 26 धावा जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 27 धावांचं माफक आव्हान. हे माफक आव्हान सावळे संघ ताकदीचं बनवेल का? कशा प्रकारची गोलंदाजी राहील? जर आम्ही धावा काढल्या नाही तर आम्ही तुम्हाला रोखून धरू या नेक इराद्यानं गोलंदाजी करेल, की आम्ही धावा खूप कमी दिल्या, या धावांचा पाठलाग आम्ही सहज करू. ऐकूया उत्तरार्धामध्ये कोणता संघ कोणावर हावी होईल आणि कोण जिंकेल कोण हरेल. नवी मुंबईचा गोड आवाज, राहुल शिरसाड यांचा गोड आवाज. या उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचा इतर वृत्तांत मात्र आपल्या अमोघ वाणीतून मांडतील. ओर टू डीजे. पण गोठवली या टीमशी खेळ याची नोंद देखील आपण घ्यायचे. 27 रनचं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम सावेश्वर सावे या टीमने सेट केलं. चला टीम सावेश्वर सावे, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित तुम्ही लावून घ्या. आणि टीम दिवा कोळीवाडा
आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. मॅच सुरू होईल तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टर कडे. एक सुमधुर संगीत. तर नक्कीच मंचाकडे त्यांचं आगमन होत आहे. एक उत्तम खेळाडू, त्याचबरोबर एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं नेहमी सदैव नाव घेतलं जातं. सचिनजी घरस साहेब सेलगर आणि त्याचबरोबर संजयजी नाईक सर बामणडोंगरी आणि सुभाषजी पाटील या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. सचिन गरज साहेब सेलगर, संजयजी नाईक साहेब बामणडोंगरी, सुभाषजी पाटील, प्लीज या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. ते थँक्यू. 27 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मॅच होते स्टार्ट. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल शरीरापासून थोडासा दूरवर होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची कमी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या मार्कवर किरण पवार, भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक सुपरस्टार खेळाडू. त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय तुषार पाटील, नवी मुंबई क्रिकेटमधील एक मातब्बर बॅट्समन. या बॉलवर फटका चांगला आहे. तुषार पाटीलच्या बॅटमधून येतोय एक दर्जेदार स्ट्रोक. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार. पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर आक्रमण साकारले देण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन 4 रनसाठी आणखीन एक मोठा फटका. हा चौकार. दिवा कोळीवाडा या टीमच्या धावफलकावर फटका तर जरूर चांगला आहे. मिडॉनला फिल्डर या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे स्ट्रायकिंग एंडला तुषार पाटील, त्याचबरोबर डावखुऱ्याचा बॅट्समन नॉन स्ट्रायकर एंडला गिरीश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड एज शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होता, परंतु चांगली भूमिका त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा बॉल. अशा प्रकारचे चेंडू रिलीज करावे लागतील किरण पवारला या मॅचमध्ये पकड निर्माण करण्यासाठी. कारण सुरुवातीला जर आपण पाहिलं ना तर सुरुवातीला पहिला बॉल निर्धाव आला, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर सलग 2 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळाले. या बॉलवर देखील पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केला. फिल्डर पोहोचेल डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तेच थँक्यू. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होताना. तर नक्कीच खऱ्या अर्थानं विचार केला तर मात्र राहुल शिरसाट सर आपण विचार केला तर एक चांगला खेळ इथं सुरू आहे. तो म्हणजे दिवा कोळीवाडा संघाचा आणि दिवा कोळीवाडा संघाच्या उमी आणि टीमला मात्र डवलेपाड्याचा तुषार मस्कर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. आणि याचबरोबर एक निवेदनसुद्धा येतो आहे की यानंतर विनर आणि विनर वर्सेस विनर सामना होणार आहे. त्याच्यामुळे गोटुली संघ ज्यानं पहिला सामना जिंकला त्या संघाच्या संघ नायकानं आमच्या या पॅव्हिलियन बॉक्समध्ये सॉरी आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. यानंतर लगेचच त्यांच्या नाणेफेक केली जाईल. येस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तेच थँक्यू. एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये किरण पवारने धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 14. 2 चौकार आणि एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला तुषार पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक पासून वंचित होता बॅट्समन गिरीश. सेकंड ओव्हर गोलंदाज शुभम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गिरीशसाठी हा बॉल भिरकावून दिलाय. अप्रतिम दर्जाचा फटका. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 रनसाठी गिरीश देखील इन ऍक्शन मोड मध्ये येतोय. हा षटकार.
सुरुवातीला ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये धावांची सुरुवात देखील षटकाराने केली होती तुषार पाटील यांनी या ओव्हरमध्ये देखील हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम षटकार आपल्याला पाहायला मिळाला. स्वागत केलं शुभमचं बॅट्समन गिरीशने आणि टीमची धावसंख्या 20 रन. 7 धावांची गरज असताना स्विच करण्याचा प्रयत्न किरण पवार फिल्डर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यान मंचाकडे त्यांचं आगमन होतोय. खऱ्या अर्थानं शलगर गावचा अतिशय उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम क्रिकेटर आणि त्याचबरोबर अतिशय दिलखुश व्यक्तिमत्व आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये नावलौकिक कमावणारा एक सच्चा आणि निष्ठावंत माणूस सचिनजी घरत यांना विनंती केली ना आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. त्याचबरोबर आत्ता त्यांच्या वतीनं अतिशय उत्तम दर्जाची रजनी क्रिकेट स्पर्धा बामणडोंगरीच्या मैदानावरती संपन्न झाली. सध्या संजयजी नाईक सर यांनाही विनंती केली ना आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. आणि बंबाई पाडागावचे सुभाषजी पाटील सर या मान्यवरांना विनंती करेन की आपण या मंचाकडे आगमन करायचं आहे. अमर पाटील वहाळ यांनाही विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचे. सर्व मित्रांचा हात मित्रमंडळी मात्र एकत्र येताना पाहतो. तुम्हाला सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. दिलीप दादा पाटील यांचंही आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. दादा स्वागत स्वागत आणि स्वागत. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. येस थँक्यू. चौकार आपल्याला पाहायला मिळाला शेवटच्या बॉलवर आणि सामना जिंकलाय दिवा कोळीवाडा नवी मुंबई या टीमच्या माध्यमातून. तर चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन दिवा कोळीवाडा टीमचे कॅप्टन आणि गोठवली टीमचे कॅप्टन या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना अवघ्या गोलंदाजी करत असताना अवघ्या 4 धावा ज्या गोलंदाजाने